आपल्याला या संगीताचं काहीच वाटत नाही. संगीत म्हणजे नावाची बाई नाही बरं काय खाली, हे संगीत म्युझिक. परंतु आज या म्युझिकाचा या संगीताचा वापर करून दवाखान्यामध्ये उपचार केले जातात, त्याला म्युझिक थेरपी म्हणतात. आणि आपल्या संतांनी तुम्हा आम्हाला अनादी काळापासून ही म्युझिक थेरपी देऊन टाकली. कीर्तन जर असलं तर त्या कीर्तनामध्ये त्रिवेणी संगम असतो, म्हणजे काही ना काहीतरी ज्ञानही ऐकायला मिळतं. आपल्या हातून भगवंताचं भजन सुद्धा होतं, भगवंताचं भजन होतं, भगवंताचं चरित्र ऐकायला मिळतं आणि काहीतरी ज्ञानार्जन होतं. त्याचप्रमाणे या श्रीमद भागवत कथेमध्ये सुद्धा आपल्याला भगवंताचं नामचिंतन करता येतं, काहीतरी ज्ञानाच्या 4 गोष्टी ऐकायला मिळतात आणि संगीत सुद्धा ऐकायला मिळतं. म्हणजे आपल्याला वेगळी म्युझिक थेरपी करण्याची गरज नाही. विषय चालू होता की जीवाच्या दुःखाची परंपरा. जन्माला आल्यापासून त्याच्या वाट्याला दुःख नाही आलं, जन्माला येण्याच्या अगोदर पासून त्याला दुःख आहे. आणि गर्भवासामध्ये असताना तो जीव भगवंताला हात जोडून विनंती करतो की देवा एकदा मला या दुःखातून सोडव, एकदा का तू मला या दुःखातून सोडवलं की पुन्हा मी तुझं भजन करत राहील. म्हणून देव त्याची विनंती ऍक्सेप्ट, त्याची विनंती स्वीकारतो. त्याला त्या दुःखातून 9 महिने 9 दिवसानंतर नॉर्मल जर झाली तर त्या दुःखातून त्याला मुक्त केल्यानंतर मग देव म्हणतो अरे आता माझं भजन कर ना, तू तर मला वचन दिलं होतंस गर्भवासामध्ये असताना की देवा मला एकदा या दुःखातून सोडव, मग मी तुझं भजन करेल. आता मी तुला गर्भवासातून सोडवलं, आता माझं भजन कर ना. त्यावेळेला ते बाळ रडतं, ते टेहा टेहा रडत असं म्हणते, पण ते टेहा टेहा नाही म्हणत. ते म्हणतो केव्हा केव्हा, मी असं केव्हा म्हटलं तुला. त्याच्यावर माईचा पगडा पडतो आणि तो इतर संसारिक कामामध्ये, बाळपण त्याचं खेळण्यामध्ये जातं, तारुण्य विषय उपभोगामध्ये जातं, वृद्धपण आपल्या परिवाराच्या चिंतेमध्ये व्यतीत होतं आणि एक दिवस काळाचा घाला त्याच्यावरती पडतो आणि पुन्हा तो जन्म मरणाच्या फेऱ्यात जातो. म्हणून इतर कुठल्याही दुःखापेक्षा सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात महान दुःख कोणतं असेल ते म्हणजे जन्म मृत्यूचं दुःख आहे. आणि या जन्म मृत्यूच्या दुःखातून सोडवणारं, या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करणारं एकमेव साधन आहे ते म्हणजे भगवंताची भक्ती आहे, भगवंताची सेवा आहे.
मग ती भगवंताची सेवा वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कुणी भगवंताच्या साकार विग्रहाची पूजा करेल. काही महात्मे असे आहेत आळंदीमध्ये की ते 8-8 तास भगवंताच्या मूर्ती समोर बसून पूजा करतात. 8 तास पूजा चालते. आदरणीय श्री हरिभक्तपरायण हनुमंतजी महाराज मते त्यांच्याकडे राधाकृष्ण, विठ्ठल, रुक्माई, हनुमान ही सर्व देवांच्या मूर्ती आहेत. ज्या वेळेला त्यांनी त्या मूर्ती घेतल्या त्यावेळेला त्या एकदम छोट्या छोट्या होत्या. रोज स्वतः स्वयंपाक करून भगवंताला नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य करतात. भगवंत सकाळी 4 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांची पूजा चालते. त्यांच्या सेवकांनी भगवंताच्या एक दिवस त्या मूर्त्यांचं वजन करून बघितलं. ज्या वेळेला घेतल्या होत्या त्यापेक्षा त्यांचं वजन जास्त भरलं. कारण भगवंताला त्यांनी तेवढा जीव लावला. एक दिवस एसटीने प्रवास करत होते. पूजा त्यांची सोबतच होती. घाई गडबडीमध्ये त्यांची ती पूजेची पिशवी एसटी मध्ये विसरली आणि ते खाली उतरले. आळंदीला आले. ती एसटी डेपो मध्ये गेली. तो कंडक्टर, ड्रायव्हर एसटी लॉक करून आपल्या घरी गेले. घरी गेल्यानंतर जेवण करून तो कंडक्टर झोपला आणि देवाने त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं. सत्य घटना आहे, वर्तमानात आजही हनुमंत महाराज आळंदीत आहेत. कंडक्टरला स्वप्नामध्ये सांगितलं, मला जीव लावणारा, माझ्यावर आपलं सर्वस्व अर्पण करणारा, माझ्या अतोनात प्रेम करणारा माझा भक्त, त्याच्यापासून मी दुरावलोय. तुझ्या एसटी मध्ये माझी पिशवी आहे, मी त्या पिशवीमध्ये आहे, ती पिशवी तू आळंदीला नेऊन समर्पित कर. त्या कंडक्टरने दुसऱ्या दिवशी ड्युटीवर सुट्टी टाकली. ती पिशवी घेऊन आळंदीला गेला. म्हणजे भगवंताला फक्त आपली अनन्यता अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे एखाद्या पतीला त्याच्या पत्नीकडून अनन्यता अपेक्षित असते, त्याचप्रमाणे भगवंताला सुद्धा त्याच्या भक्ताकडून अनन्यता अपेक्षित असते. मग ठीक आहे, तुम्ही सांगता दुःखातून आम्हाला जर सुटका करून घ्यायची असेल तर एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताची भक्ती. ठीक आहे, आम्ही भक्ती करू, भजन करू, सेवा करू, परंतु आमचा विश्वास कसा तयार होईल की या भगवंताच्या भजनाने, भगवंताच्या भक्तीने, त्याच्या सेवेने आजपर्यंत कुणी मुक्त झालंय का? कुणाला त्याच्या दुःखातून सुटका मिळाली का? हा विश्वास दृढ होण्याकरिता आपल्याला एक चरित्र ऐकावं लागेल, ते म्हणजे राजा परीक्षित. कारण राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये जे दुःख आलं होतं त्या दुःखातून त्याची सुटका केली ती म्हणजे श्रीमद भागवत कथेने. धुंदुकारीची प्रेत योनीमधून सुटका केली ती सुद्धा श्रीमद भागवत कथेने. हा राजा परीक्षिती कोण? यांची जर परंपरा पाहायची झाली तर महाभारतामध्ये याची परंपरा आहे. 3 जण भाऊ होते, धृतराष्ट्र, विदुर आणि पांडू. त्यापैकी धृतराष्ट्र हा कसा होता? आंधळा होता. विदुर हे दासीपुत्र होते आणि पांडू रोगाने ग्रस्त होते. त्याच धृतराष्ट्राचे आणि पांडूचे, धृतराष्ट्राचे 100 पुत्र आणि पांडूचे 5 पुत्र, त्यांना म्हणतात पांडव. त्या 5 पांडवांमध्ये श्रेष्ठ होते युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. त्यामध्ये अर्जुन, पार्थ धनुर्धर, या अर्जुनांचा विवाह भगवंताची बहीण असणारी सुभद्रा मातेसोबत होतो आणि अर्जुनाचा आणि सुभद्रेच्या पोटी जन्माला आलेला अभिमन्यू, या अभिमन्यूचा विवाह उत्तरेसोबत होतो आणि अभिमन्यूच्या आणि उत्तरेच्या पोटी जन्माला येतो तो म्हणजे राजा परीक्षित. हा राजा परीक्षिती ज्या वेळेला भगवान इहलोकाची यात्रा संपवून आपल्या स्वधामाला गमन करतात आणि भगवान स्वधामाला गेले ही बातमी ऐकल्यानंतर पांडव विचार करतात की आता आपला आश्रय असणारा भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेलेत, आता आपण सुद्धा या ठिकाणी राहायचं नाही, आपण सुद्धा भगवंताकडे जायचंय. म्हणून 5ही पांडव आपलं राज्यकारभार परीक्षितीच्या हवाली करतात, परीक्षितीला राजा बनवतात आणि भगवंताच्या धामाला जातात. आणि इकडे राजा परीक्षिती 5 पांडवांच्या आशीर्वादाने, गुरुवर्यांच्या आशीर्वादाने, ऋषीमुनींच्या आशीर्वादाने योग्य असा राज्यकारभार चालवत असतो.
राजाचं कर्तव्य असतं, राजाने प्रजेमध्ये भ्रमण केलं पाहिजे किंवा त्याला आपला राजेपणा सिद्ध करण्याकरिता शिकार करावी लागते. शिकारीमध्ये त्याला आपला पुरुषार्थ दाखवून द्यावा लागतो. जर त्याच्या राज्यकारभाराच्या काळामध्ये जर युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये तो आपला पराक्रम गाजवू शकतो, परंतु जर युद्ध झालं नाही तर त्याला शिकार करून आपला पराक्रम दाखवावा लागतो. मग पराक्रम दाखवण्यासाठी तो जर शिकारीला गेला तर शिकार लांडग्याची करून त्याचा पराक्रम दिसेल का? शिकार कोल्ह्याची करून त्याचा पराक्रम दिसेल का? त्याचा पराक्रम सिद्ध करायचा असेल, त्याला त्याचा पराक्रम दाखवायचा असेल तर शिकार कशाची करावी लागेल? वाघाची. म्हणून शिकारीसाठी राजा परीक्षिती धनुष्य घेऊन निघाला. शिकारीला गेल्यानंतर जंगलामध्ये भटकत असताना सकाळपासून भटकतोय. वैशाख महिन्याचे दिवस आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि राजा परीक्षिती सकाळपासून शिकारीसाठी वनामध्ये भटकतोय, परंतु शिकार काही मिळाली नाही. राजा तहानेने व्याकुळ झाला. तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याच्या ठिकाणची तृष्णा त्याला त्रस्त करू लागली. कारण बाकी कुठलीही वृत्ती मनुष्य सहन करू शकतो, परंतु भूक आणि तहान सहन करू शकत, त्याची काही लिमिट आहे. राजा परीक्षिती तृष्णेने व्याकुळ झाला. एके ठिकाणी त्याला हिरवेगार झाडं दिसले. त्याला वाटलं नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाणी मिळेल, म्हणून राजा परीक्षिती पाण्याच्या शोधार्थ त्या आश्रमामध्ये गेला. वास्तविक ज्या वेळेला आपल्याला खूप भूक लागते किंवा खूप तहान लागते, अशा वेळेला बुद्धी काम करत नाही. अशा वेळेला मनुष्याने आपल्या राग क्रोधावरती नियंत्रण केलं पाहिजे. जर त्याने क्रोधावर नियंत्रण केलं नाही तर त्याच्याकडून अनिष्ट घडल्याशिवाय राहणार नाही. राजा परीक्षितीने भूक तहानेने व्याकुळ झाला, क्रोधावरचं नियंत्रण सुटलं आणि त्याच्याकडून अनर्थ घडला. तहानेने व्याकुळ झालेला राजा शमीक ऋषींच्या आश्रमात येतो. शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर ऋषी ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांची ध्यानावस्था तुमच्या माझ्यासारखी 5 मिनिटाची नव्हती. काही जण सकाळी सकाळी ध्यान करतात कुठपर्यंत? कप बशीचा आवाज येईपर्यंत. कप बशीचा आवाज झाला की लगेच हातात. त्यांची ध्यानावस्था तुमच्या माझ्यासारखी क्षणिक नव्हती. सकाळी सूर्योदयाला ते ध्यानाला बसले, ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यानाला बसले की मध्यान्नाला त्यांचं ध्यान तुटायचं. मध्यान्नाला म्हणजे 12 वाजता. 12 वाजता एकदा ध्यानातून बाहेर आले, या शरीराला काहीतरी खाऊ पिऊ घातलं की पुन्हा ध्यानात बसायचे, परत सूर्यास्तापर्यंत ध्यान. राजा परीक्षिती त्या ठिकाणी आला. राजा परीक्षितीने पाहिलं या ठिकाणी एक ऋषी आहे, तो ध्यानस्थ बसलेला आहे. मला तहान लागलेली आहे, या ठिकाणी मला दुसरा कोणी सेवक दिसत नाही. राजा परीक्षितीने त्या ऋषीला आवाज दिला, ओ महात्मा जी, मुझे पाणी पिलाइए. ऋषींचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. राजाला वाटलं कदाचित यांचं ध्यान भंग पावलं नाही, म्हणून यांना माझे शब्द ऐकायला मिळाले नाही. राजाने आणखी मोठ्याने ओरडला, ओ महात्मा जी, मुझे पाणी पिलाइए. परंतु त्यांची समाधी भगवंताशी कनेक्ट झाली असल्यामुळे राजा परीक्षितीचे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकले नाही. राजाला वाटलं थोडा आवाज कमी करा. राजाला वाटलं या ठिकाणी भारताचा चक्रवर्ती सम्राट यांच्या आश्रमामध्ये आलाय, चक्रवर्ती सम्राट यांच्याकडे पाणी मागतोय आणि ध्यानाचं नाटक करताय. राजाला राग आला. तहानेने व्याकुळ झालेला होता राजा. त्या तृष्णेच्या व्याकुळतेने राजाच्या हातून एक अनर्थ घडला. हा ध्यानाला बसलेला नाही, हा नाटक करतोय. ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण झोपेचं नाटक केलेल्या माणसाला उठवता येत नाही, तसं हा जर खरंच ध्यानात बसला असता तर याला मला उठवता आलं असतं, पण हा ध्यानाला नाही बसलेला, हा ध्यानाचं नाटक करतोय, म्हणून याला माझे शब्द ऐकू येत. राजाला राग आला. राजाने आपल्या बाणाच्या भात्यातून एक बाण काढला, त्याच ठिकाणी पडलेला मृत सर्प उचलला आणि ऋषीच्या गळ्यात
आपल्या गळ्यामध्ये मृत सर्प पडलेला आहे हे पाहिल्यानंतर सुद्धा ऋषीचं ध्यान भंग झालं नाही. मग त्या ऋषींचा ऋषीपुत्र असणारा तो आपल्या बालसवंगड्यांसोबत बालमित्रांसोबत बाहेर खेळायला गेला होता. तो ऋषीपुत्र ज्या वेळेला आश्रमामध्ये येतो पाहतो तर माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मृत सर्प टाकला. भगवंताच्या ध्यानाला बसलेले आहे, कुणीतरी त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला टाकायला पाहिजे होती, परंतु त्यांच्या गळ्यामध्ये काय टाकलाय? मृत सर्प टाकलाय. त्यांचा अपमान झालाय. पित्याचा अपमान त्या ऋषीपुत्राला सहन झाला नाही. त्याने त्याच ठिकाणी त्यांच्या समोर असणाऱ्या झारीतून हातावरती पाणी घेतलं. ऋषीपुत्र तपस्वी होता. ऋषीपुत्राने आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये ज्याने मृत सर्प टाकलाय त्याला श्राप देण्याकरता त्या ऋषीपुत्राने आपल्या हातावरती पाणी घेतलं आणि काही गुरूंनी दिलेले वडिलांनी दिलेले मंत्र म्हटला आणि त्यांनी श्राप दिला की आजपासून 7व्या दिवशी ज्या कोणी मूर्खाने माझ्या पित्याचा अपमान केला असेल तो व्यक्ती 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पदंशाने मृत्यू पावेल. पाणी भूमीवरती सोडलं. त्याचे शब्द ऐकून शमीक ऋषींचं ध्यानभंग झालं. बघा आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, श्राप खरंच लागतो का? श्रापही लागतो, आशीर्वादही लागतो, फक्त तो श्राप आणि आशीर्वाद देणारा तपस्वी असला पाहिजे. त्याने त्याच्या जीवनामध्ये जर 3 गोष्टीचं पालन केलं असेल तरच त्याचा श्रापही लागतो आणि तरच त्याचा आशीर्वादही लागतो. नाही तर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. ज्याने जीवनामध्ये कुणापुढे हात पसरवला नाही, ज्याने कधी मनाने परस्त्रीविषयी वाईट चिंतन केलं नाही आणि जो अखंड भगवंताचं भजन करत असतो, ज्याने कधी आपल्या जिभेने कुणाची निंदा केली नाही, जीवने फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं, त्याचा श्रापही लागतो आणि त्याचा आशीर्वादही लागतो. जिह्वा दग्धा परान्नेन करौ दग्धौ प्रतिग्रहात् मनोदग्धम परस्त्रीभिः कार्यसिद्धी कथम भवे. ज्याने कधी जिभेने परक्या घरचं अन्न खाल्लं नाही, ज्याने कधी कुणापुढे हात पसरवला नाही आणि ज्याने कधी मनाने परस्त्रीचं वाईट चिंतन केलं नाही, अखंड भगवंताचं भजन करत राहिला, अशा साधू महात्म्याचा श्रापही लागतो, आशीर्वादही लागतो. ऋषीपुत्र आणि ऋषी मुनी या नियमाला अनुसरून जगत होते. त्यांच्या आश्रमामध्येच ते त्यांच्या उपजीविकेकरिता काही पिकवत होते. तेच पिकवलेलं खायचं आणि अखंड भगवंताचं भजन करायचं. त्याच्यामुळे त्यांचा श्रापही लागायचा, आशीर्वादही लागायचा. आता दुसरा प्रश्न असा येऊ शकतो, ऋषीपुत्र, ऋषी आणि पुत्र कसं काय? काही ऋषींचे फक्त एकच नाही, 13 लग्न झाले, 13 पत्न्या. ज्या आपण सप्त ऋषी म्हणतो त्या प्रत्येक ऋषींचा काय विवाह झालेला आहे. कश्यप वात्री भरद्वाजो विश्वामित्रो अथ गौतम जमदग्निर वसिष्ठश्च सप्तेते ऋषयः स्मृता. 7 ऋषी सांगितले. मी ऋषीचं नाव घेतो, तुम्हाला जर माहिती असेल त्यांची अर्धांगिनी. आमची बाजू आम्ही सांभाळतो, तुमची बाजू तुम्ही सांभाळा. कश्यपो, कश्यपांच्या पत्नीचं नाव दिती आणि आदिती. आत्री ऋषींच्या पत्नीचं नाव अनुसया. भारद्वाजांचं नाही. विश्वामित्र, वसिष्ठ, अरुंधती. कश्यपो अत्रि भरद्वाजो विश्वामित्रो अथ गौतमः जमदग्नी वसिष्ठ अरुंधती. म्हणजे प्रत्येक ऋषींचा विवाह झालेला आहे, त्यांना संतान उत्पत्ती सुद्धा झालेली आहे. एवढा सर्व प्रपंच करून सुद्धा त्यांनी भगवंताशी एकनिष्ठ राहिले, भगवंताची भक्ती सोडली नाही. कारण प्रपंच हा प्रारब्धाने होत असतो, परमार्थ हा प्रयत्नाने करावा लागतो. आपलं मात्र उलट असतं, आपण परमार्थ प्रारब्धावर ढकलून देतो आणि प्रपंच मात्र प्रयत्नाने करत असतो. जरी ऋषीपुत्र होते तरी सुद्धा तपस्वी असल्यामुळे, ध्यानाची साधना झाल्यामुळे, भगवंताची भजन आणि सेवा झाल्यामुळे त्यांचा श्राप सुद्धा लागू झाला. ज्या वेळेला ती शापवाणी शमीक ऋषींनी ऐकली, त्यांनी आपल्या काही शिष्यांना
राजधानीमध्ये पाठवलं आणि राजाकडे निरोप पाठवला की जा, या राज्याचा राजा, या भारत देशाचा राजा प्रजाहित दक्ष आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. गाई ब्राह्मणांची तो सेवा करतोय, साधूंची सेवा करतो, रक्षण करतोय, तो धर्मयुक्त आचरण करतोय, आपल्या प्रजेचं पुत्राप्रमाणे पालन करतोय, असा धर्मयुक्त राजा, धार्मिक राजा आहे. आणि त्याला या माझ्या पुत्राने श्राप दिला. हा श्राप त्याला कळाला पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या उद्धाराचं साधन करेल. आता ज्याला कळालं की 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे, तो राज्यकारभार करेल का? नाही. जर आपल्याला कळालं की 12 वाजता आपला मृत्यू आहे, तर सकाळी 10 वाजता आपण ड्युटीवर जाऊ का? नाही. जर आपल्याला माहिती आहे, डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला अशा अशा प्रकारचा आजार झालेला आहे, आता तुम्ही फक्त 6 महिने जीवन जगू शकता, मग तो म्हणेल का? नाही, आता घराचं काम अपूर्ण राहिलं, घराचं काम करून घ्या. जिला वाटलंय, डॉक्टरने सांगितलं आता बस तुम्ही 8 दिवसाच्या सोबती, ती सुनाला त्रास देऊ शकेल का? ती नणंद भाऊजाईला त्रास देऊ शकेल का? ती सासू सुनाला त्रास देऊ शकेल? नाही. ज्याला आपलं मरण कळालं, 7व्या दिवशी आपला मृत्यू येऊन ठेपलेला आहे, अशा राजा परीक्षितीला ज्या वेळेला शमीक ऋषींच्या शिष्याकरवी हा श्राप त्याला कळतो, त्या दिवसापासून राजा परीक्षितीचा पुत्र असणारा जन्मेजयाला राज्य समर्पित केलं आणि गंगेच्या काठावरती, गंगा तटावरती जाऊन अनशन करून बसला. अनशन म्हणजे काहीच न खाणे. त्या ठिकाणी जे ऋषीमुनी होते त्यांना विचारलं की ज्याचा मृत्यू समीप आहे, अशा व्यक्तीने कोणतं सत्कर्म करावं की ज्या करून त्याचा उद्धार होईल, जेणेकरून भगवंताच्या धामाला तो जाईल, भगवंतामध्ये एकरूप होऊन जाईल. अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व साधू मंडळींनी, सर्व संत महंतांनी, ऋषी मुनींनी सांगितलं, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर एकच देऊ शकतात, ते म्हणजे शुकाचार्य. आणि मग सर्व ऋषी मुनींनी एका दगडाच्या उच्च आसनावर शुकाचार्यांना बसवलं. सर्व ऋषी मुनी खाली बसले. त्यांच्या शुकाचार्यांच्या समोर राजा परीक्षिती बसलेला आहे आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवताचा उपदेश करतात. 7 दिवस राजा परीक्षिती भागवत कथा श्रवण करतो. म्हणजे आपण ऐकतो ती भागवत कथा नाही. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, राजा परीक्षिती कोणती भागवत कथा ऐकतोय आणि आम्ही कोणती ऐकतो? राजा परीक्षितीने आणि धुंदुकारीने जी भागवत कथा श्रवण केली ती पूर्ण 12 स्कंदाची आणि 18,000 श्लोकाची कथा श्रवण केली. म्हणजे या भागवत रूपी पुराणामध्ये, भगवंताची वाङ्मयीन मूर्ती असणाऱ्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये 12 स्कंद आहे आणि 18,000 श्लोक आहेत. आणि त्या ठिकाणी गोकर्णांनी जसं धुंदुकारीला, शुकाचार्यांनी जसं राजा परीक्षितीला हे समग्र भागवत श्रवण करवलं, संस्कृत मध्ये असणारे 18,000 श्लोक ऐकवले, तसं या ठिकाणी शक्य आहे का? जर नुसते मी संस्कृतचे श्लोक वाचत बसलो तर माझ्या पुढे तुम्ही बसताल का? नाही. मग राजा परीक्षितीने जी भागवत कथा श्रवण केली ती पूर्ण भागवताचे श्लोक 18,000 श्लोक त्यांनी श्रवण केले आणि ते सुद्धा अनशन राहून, म्हणजे काही न खाता पिता. आणि त्या 18,000 श्लोकाच्या श्रवणानंतर 7व्या दिवशी राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त होतो. ही कथा आपल्याला 7व्या दिवशी श्रवण करायची. म्हणून याच्यावर एक पर्याय म्हणून 7 दिवस 18,000 श्लोकांचं पारायण करून श्रवण करणं हे प्रत्येकाला शक्य नाही. कारण संस्कृत भाषाच आपण शिकलो नाही तर त्या संस्कृत भाषा कळणार कधी? आणि आपलं सर्व वाङ्मय, 4 वेद असतील, 6 शास्त्र असतील, 18 पुराण असतील, रामायण महाभारत असेल, हे सर्व कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषेमध्ये. आणि आपण संस्कृत भाषा शिकलो नाही. मग आपल्या मुक्तीचं साधन काय? त्यावेळेला ऋषी मुनींनी, त्यावेळेला साधू संतांनी परंपरा घालून दिली की या भागवतामध्ये आलेल्या संत चरित्र असेल, भक्त चरित्र असेल, भगवंताचं चरित्र असेल,
एवढ्या जरी तुम्ही श्रवण कथा तुमच्याकडून श्रवण झाल्या तरी सुद्धा धुंदुकारीला जे फळ मिळालं, राजा परीक्षितीला जे फळ मिळालं तेच फळ तुम्हाला सुद्धा मिळेल. परंतु ते जे फळ राजा परीक्षितीच्या पदरामध्ये पडलं, जे फळ धुंदुकारीच्या पदरामध्ये पडलं, तेच फळ जर आपल्या पदरात पाडावं असं वाटत असेल तर त्यांनी जे नियम पालन केले ते नियम आपल्याला सुद्धा पाळावे लागतात. आणि ते नियम पालन पूर्वक जर आपण कथा श्रवण केली तरच आपल्याला श्रीमद भागवत कथेचं फळ मिळू शकतं. मग आता तुम्ही म्हणाल महाराज कोणकोणते नियम पालन करायचे? कालाच्या मर्यादेनुसार काही नियम बदलत जातात. देश, काल आणि वस्तू या तीन गोष्टीला धरून काही नियम बदल करावे लागतात. जसं उदाहरणार्थ आता जर एखाद्या भूदेवाने, एखाद्या महाराजाने, महंताने, बाबाने एखाद्या नववधूला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, बाबाला जेलमध्ये जाऊन बसावं लागलं. सरकारचा कायदा काय? हम दो हमारे दो. आता तो आशीर्वाद बदलावा लागेल की नाही? तसं काळानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत जातो आणि तो बदल स्वीकारला पाहिजे. म्हणून राजा परीक्षितीने जेवढे नियम पालन केले, धुंदुकारीने जेवढे नियम पालन केले तेवढे नियम आपल्याकडून पालन होणार नाहीत. परंतु त्यापैकी जे जे नियम आपल्याला पालन करता येतील ते नियम आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर ते आपल्याकडून घडलं तर त्या श्रीमद भागवत कथेचं फल आपल्या पदरात पडेल. मग आजपासून, आता पहिला दिवस, आजपासून आपल्याला हे नियम पालन करायचे. आणि हे नियम पालनपूर्वक जर आपण भगवंताची कथा श्रवण केली, कथा चालू असताना हाताने टाळी वाजवून भगवंताचं मुखाने नामचिंतन केलं, एक मन एकाग्र करून जर भगवंताचं चरित्र श्रवण केलं, भक्तांचं चरित्र श्रवण केलं आणि हे सर्व नियम जर पाळले तर नक्कीच तुम्हाला 7व्या दिवशी जो आनंद मिळेल तो तुम्हाला सुद्धा सांगता येणार नाही की काय आनंद मिळावा. म्हणून ते नियम सुद्धा ऐकून ठेवा. पहिला नियम आहे, जरा अवघड आहे पण पालन करण्याचा प्रयत्न करा. ते म्हणजे सत्य भाषण. कोणतं? खरं बोलावं लागेल. शास्त्र सांगतंय खोटं सुद्धा बोला, पण कधी त्याला सुद्धा काही कालमर्यादा आहे. जर एखादा विवाह होत असेल आणि त्या ठिकाणी जर तो विवाह आपल्या खोटं बोलल्याने जर होत असेल आणि खरं बोलल्याने मोडत असेल तर खोटं बोलावं, त्याचं पाप लागणार. जर समजा तुम्ही इथं समोर ओट्यावर बसले, एक गाय इकडून पळत गेली, तिच्या मागे एक कसाई पळतोय आणि कसाईने तुम्हाला विचारलं इकडे गाय जाताना तुम्ही पाहिली का? जर तुम्ही खरं बोलले तर पाप लागेल आणि खोटं बोलले तर पुण्य लागेल. ज्या वेळेला तुमच्या स्वतःच्या जीवन मरणाचा प्रश्न येईल त्यावेळेला जर तुम्ही खोटं बोलले, म्हणजे खरं बोलले तरच तुम्ही जिवंत राहू शकाल, खोटं बोलले तर. आणि त्यावेळेला जर तुम्ही खोटं बोलले तर तुम्हाला पाप लागणार. इतर वेळेला छाटछूट कामा करता खोटं बोलायचं. कुठपर्यंत आले? आणखी निघालाच नाही घरून आणि म्हणतोय जवळ जवळ आला. पहिला नियम आहे ते म्हणजे सत्य भाषण, खरं बोलावं लागेल. दुसरा आहे ब्रह्मचर्य पालन. गृहस्थी व्यक्तींकरता हा नियम असतो की त्यांच्याकडून ब्रह्मचर्य पालन झालं पाहिजे. तिसरा नियम आहे भूमिशयन. भूमिशयन म्हणजे जमिनीवर झोपावं. डायरेक्ट जमिनीवर नाही, गादी नसली पाहिजे, पलंग नसला पाहिजे, जमिनीवरती चटई टाकून जे काही असेल ते भूमिशयन त्याला म्हणतात. चौथा नियम आहे अनशन. अनशन म्हणजे काहीच न खाणे, काहीच न पिणे. आता याच्यावर आपण मधला पर्याय काढू. काहीच न खाता पिता जर आपण कथा श्रवण करायचं ठरवलं तर 7व्या दिवशी प्रत्येकाला घरातून इकडून एक जण असं धरून उचलून आणावं लागेल. मग अनशन राहणं तर आपल्याच्याने शक्य नाही. मग दूध प्राशन करून राहा. आता दूध प्राशन करून म्हटल्यावर सकाळी 1 लिटर, दुपारी 1 लिटर, संध्याकाळी 1 लिटर दुधाचा भाव काय? बरं तेवढ्यावर पण जमणार नाही. मग जर दूध प्राशन करून राहता येत नसेल तर फलाहार घ्या.
सकाळी 1 किलो सफरचंद, 1 डझन केळं, 1 किलो चिकू, 1 किलो आणखी काय काय काय. आता एवढा फलाहार परवडणार आहे का आपल्याला? नाही. मग जर फलाहार शक्य नसेल तर चौथा आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे एक भुक्त, म्हणजे एक वेळेस जेवावं. जरी एक वेळेस जेवणं शक्य नसेल, भूक लागतच असेल आणि जर तुम्हाला भूक लागली आणि कथामध्ये जर तुमचं मन लागलं नाही तर त्या एक भुक्ताला सुद्धा काही अर्थ राहत नाही. म्हणून सकाळी जेवण करावं, संध्याकाळी जेवण करावं, पण सकाळी एवढंच जेवावं की कथेमध्ये झोप येणार नाही. एवढं तर आपण पाळू शकतो. नाही ते एक आजी गेली, कथा संपल्यानंतर महाराजांकडे गेली. महाराज, काय सुंदर कथा सांगताय तुम्ही, काय सुंदर कथा सांगताय, तुमच्या कथेचं वर्णनच करू शकत नाही. महाराजाला वाटलं आजीला कथा खूपच आवडली. म्हटलं आजी, तुम्हाला कथा खूप आवडलेली दिसते, नेमकं कथेतलं तुम्हाला काय आवडलं? आजी म्हटली, बाबा बाकीचं मला काहीच माहिती नाही, पण घरी गोळ्या खाऊन झोप येत नव्हती, तिथं कथेमध्ये आलं की डुकली लागायची. किमान एवढं खा की आपल्याला कथेमध्ये झोप येणार नाही. पाचवा नियम आहे तो म्हणजे या 7 दिवसात कमीत कमी 7 दिवस जर करतच नसतील तर चांगली गोष्ट आहे, दूध में शक्कर. पण जर करत असतील, काय व्यसन, कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, सुपारी असेल, तंबाखू असेल, कुठल्या प्रकारचं असू दे, ते 7 दिवस आपल्याला काय करावं लागेल, ते व्यसन सोडावं लागेल. आणि माझा विश्वास आहे की या 7 दिवस जर तुम्ही ते व्यसन सोडलं, तुम्ही नाही करत, दुसरे उद्यापासून येणार आहे की जर या 7 दिवसामध्ये व्यसनाचा त्याग केला आणि भगवंताचे भजन केलं, हाताने टाळी वाजवून या सर्व नियमांचं पालन करून जर भजन केलं, तर 8व्या दिवशी त्याला व्यसनाकडे वळायची आवश्यकता वाटणार नाही. 6वा नियम आहे की एकदा का कथा मंडपामध्ये येऊन बसलो की एकाग्र समर्पित होऊन कथा श्रवण करायची. पोरगा आला असेल का ट्युशन वरून, तो जेवला असेल का, मालक आले असतील का, त्याला चहाच्या तलप लागलेली संध्याकाळी 6 वाजता. म्हणजे आपण शरीराने इथं आहोत तसं मनाने सुद्धा इथंच असलं पाहिजे. म्हणजे एकाग्र चित्ताने कथा श्रवण करणं हा 6वा नियम आहे. त्यानंतर 7वा नियम आहे तो म्हणजे निंदाचा त्याग. कधीच आपल्या वाणीने कुणाची निंदा करायची नाही. मला तर नेहमी वाटतं माझी निंदा करावी लोकांनी. का? कारण निंदा करणारा फुकटमध्ये आपलं पाप धुवून टाक. जसं एखादा धोबी आहे, तो आपले कपडे धुवून देतो, त्याच्या बदल्यात काय घेतो? पैसे घेतो. आपल्या घरी कपडे धुणारी बाई असेल तर ती सुद्धा आपले कपडे धुवून देते, त्या बदल्यात महिन्याला पगार पण घेते आणि सोडा साबण पण घेते. परंतु आपली निंदा करणारा व्यक्ती आपल्याकडून काहीच घेत नाही, पण आपलं पाप मात्र धुत असतं. मग आपण जर दुसऱ्याची निंदा केली त्याचं पाप आपल्याकडे येत असतं. आपण जर दुसऱ्याची स्तुती केली तर त्याचं पुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपल्या जिभेने कधीच कोणाची निंदा करायची नाही. जिभेकडून घडणारे हे 2 मोठे पाप आहे. एक म्हणजे असत्य भाषण आणि दुसरं म्हणजे निंदा. मग सुनाची पण करायची नाही. मग शेजारणीला सांगत बसायचं नाही, ती असंच करतील ती तसंच करतील. निंदाचा त्याग. संत जर एखादा म्हटला नाही मला निंदा केल्याशिवाय जमतच नाही, त्याच्याशिवाय मला भाकरच खा वाटत नाही, जेवणच करा वाटत नाही, त्याच्यासाठी संत सांगतात जर तुला निंदा करायची ना तर निंदा कर, पण भगवंताची कर. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. त्याची स्तुती केली तरी सुद्धा मोक्ष आहे, त्याची निंदा केली तरी सुद्धा मोक्ष आहे. उदाहरण शिशुपालाने 100 शिव्या दिल्या पण तरी सुद्धा काय केला? उद्धार केला देवाने. त्यानंतर 8वा नियम आहे तो म्हणजे कथेच्या प्रारंभी श्रोत्याने वक्त्याचं पूजन करावं, ग्रंथाचं पूजन करावं आणि वक्त्याचं पूजन करावं. तो नियम या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर 9वा नियम आहे तो म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाचा.
या ठिकाणी कथेत असताना तर आपण नामचिंतन करतोच, ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी मुखाने नाम तर आपण करणारच आहात, पण त्या व्यतिरिक्त भगवंताचा जो द्वादशाक्षरी मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, आता हा मंत्र किती अक्षरी आहे? 12 अक्षरी. मंत्रशास्त्र सांगते की त्या मंत्रामध्ये जेवढे अक्षर आहेत तेवढा शेकडा जप झाला पाहिजे, तेवढा सहस्त्र जप झाला पाहिजे. मग आता 12 अक्षरी मंत्र आहे तर 12,000 जप झाला पाहिजे. 12,000 ठीक आहे, 12,000 नसेल होत तर 1200 करा. जर 1200 सुद्धा जर जास्त वाटत असेल तर किमान 1 माळा तरी आपल्याकडून त्या मंत्राचा जप झाला पाहिजे. सकाळी स्नानानंतर जर या ठिकाणी मंदिरात दर्शनाला आलात तर भगवंताच्या समोर आसन टाकून बसायचं, आपली 1 माळा जप करायचा ओम नमो भगवते वासुदेवायचा. आणि जर आपल्या घरामध्ये असेल, स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात भगवंताच्या समोर बसून 1 माळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज जप करायचा, किमान 1 माळा. आता सून असली तर तिच्यासाठी 1 माळा आणि सासू असली तर तिच्यासाठी 12 माळा. 1200. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 नमो भगवते वासुदेवाय, ओम 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 नमो भगवते वासुदेवाय. Om
भगवते वासुदेवाय। ओम हे भगवंताचं पहिलं नाव आहे। नमो म्हणजे नमस्कार आहे, भगवते म्हणजे भगवंताला। कोणत्या भगवंताला? वासुदेवाय। वासुदेवाय म्हणजे वसुदेव शब्दाचा अर्थ वेगळा होतो आणि वासुदेव शब्दाचा अर्थ वेगळा होतो। वसुदेव म्हणजे भगवंताचे पिता आणि वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा। वसुदेवाचे पुत्र असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो, असा त्या मंत्राचा। अशा या मंत्राचा जप कमीत कमी 12,000, त्याच्यापेक्षा कमीत कमी 1200, त्याच्यापेक्षा कमीत कमी 1 माळा एवढा तरी आपल्याकडून झाला पाहिजे। एवढे सर्व नियम पालकपूर्वक जर आपण कथा श्रवण केली तर नक्कीच आपल्याला जो 7व्या दिवशी मिळणारा जो आनंद आहे तो आनंद आपण वर्णन करू शकणार नाही। अवर्णनीय आनंद आपल्या पदरात पडेल। कारण या भागवत कथेच्या श्रवणाने आतापर्यंत मुक्त झालेल्या 2 व्यक्तींची कथा येते, राजा परीक्षितीची आणि धुंदुकारीची। त्यांनी ही कथा कशी श्रवण केली? अनशन म्हणजे काहीच न खाता पिता। कारण धुंदुकारी हा तर प्रेत योनीमध्ये होता, तो काहीच खाऊ शकत नव्हता, काहीच पिऊ शकत नव्हता। त्याप्रमाणे राजा परीक्षिती तर सदेह होता, तुमच्या माझ्यासारखं त्याच्याकडे शरीर होतं, तरी सुद्धा राजा परीक्षितीने ठरवलं की आता 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे, मी काही खाल्लं नाही पिल्लं नाही तरी सुद्धा 7 दिवस जगणार आहे। म्हणून त्यांनी निराहार अनशन राहून ती कथा श्रवण केली, बाकीचे सर्व नियम पालन केले, म्हणून त्यांना भगवंताच्या धामाला जाता आलं। त्याचप्रमाणे आपल्याला तर काही भगवंताच्या धामाला एवढ्या लवकर जायची इच्छा नाही। फक्त भगवंताच्या भक्तीचा आनंद घेता यावा, भगवंताच्या भक्तीचा आनंद लुटता यावा, त्या आनंदामध्ये सहभागी होता यावं, आपलं अंतःकरण शुद्ध होत जावं, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीचा उदय होत जावा, भगवंताविषयी आपल्याला प्रेम निर्माण व्हावं, एवढ्यासाठी या सर्व नियम पालन करायचे आणि भगवंताची कथा श्रवण करायची। आणखी सुद्धा या भागवत महापुराणाचा महिमा जर सांगायचा झाला तर भगवान या श्रीमद भागवत महापुराणाची निर्मिती करणारे, ज्यांना आपण व्यास म्हणतो, त्यांचं मुख्य नाव आहे बादरायण। असे असणारे बादरायण व्यास भगवान त्यांनी 17 पुराणांची निर्मिती केली, तरी सुद्धा ते असमाधानी होते। आणि ज्या वेळेला हरिद्वारला गंगाच्या काठावरती नारदांची आणि व्यासांची भेट होते, नारद विचारतात, हे महामुनी, 17 पुराणांची निर्मिती करून सुद्धा तुम्ही मला प्रसन्न दिसत नाहीत, तुमच्या अप्रसन्नतेचं कारण काय? त्यावेळेला व्यासजी सांगतात की माझ्या अप्रसन्नतेचं कारण मला सुद्धा कळत नाहीये। तुम्ही भगवंताचे पार्षद आहात, तुमचं नित्य भगवंताच्या धामाला जाणं असतं, तुम्हाला जर माझ्या अप्रसन्नतेचं कारण सांगता येत असेल तर नक्की सांगा। त्यावेळेला नारदजी सांगतात, तुम्ही आतापर्यंत 17 पुराणं लिहिली, त्या 17 पुराणामध्ये तुम्ही धर्माचं वर्णन केलं, मनुष्याने काय केलं पाहिजे त्याचं वर्णन केलं, परंतु तुम्ही आणखी भगवंताने गोकुळामध्ये काय काय लीला केल्या, भगवंताचं बालचरित्र तुम्ही आणखी वर्णन केलं नाही, त्यामुळे तुम्ही असमाधानी आहात। म्हणून नारदांच्या या उत्तरानंतर व्यास महर्षींनी श्रीमद भागवत लिहायला प्रारंभ केला, की ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळामधले लीला समाविष्ट आहेत आणि भगवंताच्या लीलांचं वर्णन केल्यानंतर, भगवंताच्या पूर्ण अवताराचं वर्णन केल्यानंतर ज्या वेळेला हा श्रीमद भागवत रूपी महापुराण ग्रंथ पूर्णत्वाला गेला, त्यावेळेला नारदजींच्या उक्तीनुसार श्री व्यासांना समाधान मिळालं आणि त्यावेळेला व्यासांनी आशीर्वाद दिला, यानंतर जसं या ग्रंथाच्या निर्मितीमुळे मी समाधानी झालो, तसंच या ग्रंथाच्या वाचनाने, या ग्रंथाच्या श्रवणाने भविष्यामध्ये सुद्धा या ग्रंथाचा सेवक समाधानी होईल। म्हणून साक्षात व्यास महर्षींना, भगवंताचा अवतार असणाऱ्या व्यासांना सुद्धा समाधान देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। आणि व्यासांचा आशीर्वाद आहे की जो या भागवताचं पूजन करेल, जो या भागवताचं वाचन करेल, जो या भागवताचं पठन करेल,
7 दिवसामध्ये त्याला सुद्धा काय मिळेल? समाधान मिळेल. जसं मला समाधान मिळालं तसं त्या भागवताच्या सेवकाला सुद्धा हे समाधान मिळेल. म्हणून त्या समाधानाच्या प्राप्तीसाठी हे 7 दिवस आपण श्रीमद भागवताची सेवा करणार आहे. श्रीमद भागवताची सेवा म्हणजे काय? जसं एखादी गाय आहे, तिला रोज आंघोळ घालणं, तिला सजवणं, तिला जर गरमत असेल तर वरून फॅन लावणं, परंतु तिला खायला काहीच टाकायचं नाही, ही तिची सेवा होईल का? नाही. शाळेतले पुस्तक असतील, त्यांना देवघराप्रमाणे सजवणं, त्यांना रोज पुष्पार्पण करणं, त्यांना नैवेद्य दाखवणं, त्यांना गंध लावणं, त्यांची पूजा करणं, ही ग्रंथाची पूजा होऊ शकत नाही. ते ग्रंथ वाचन करणं म्हणजे हीच त्या ग्रंथाची पूजा आहे. तसं श्रीमद भागवतामध्ये येणारं भगवंताचं चरित्र, भगवंताच्या भक्तांच्या चरित्र श्रवण करणं म्हणजेच भागवताची पूजा. आणि अशी भागवताची पूजा, वाङ्मयीन रूपी पूजा, श्रवण रूपी पूजा, पठन रूपी पूजा, ज्यांच्या भागवतामध्येच असं वर्णन आलं की भागवताचं पठन आणि वाचन करणाऱ्याला जे पुण्य आहे तेच याचं नुसतं दर्शन करणाऱ्याला सुद्धा पुण्य आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हा इतर शाळेतल्या किंवा लायब्ररी मधल्या पुस्तकांसारखा पुस्तक नाही, हे ग्रंथ आहे. आणि ग्रंथ म्हणजे भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणून या भगवंताच्या वाङ्मयीन मूर्तीची 7 दिवसात आपल्याला पूजा अर्चा करायची, भगवंताचं चरित्र श्रवण करायचंय, भगवंताचं नामचिंतन गायचंय आणि 7 दिवस भगवंताला आपलं जीवन समर्पित करायचं. ज्याप्रमाणे आपल्याकडे असणारा मोबाईल आपल्याला वापरायचा असेल तर आपण त्याला 1 तास का होईना चार्जिंगला लावतो. 1 तास चार्जिंगला लावल्यानंतर 23 तास आपल्याला वापरायला मिळतो. तसं वर्षातले 7 दिवस, वर्षातले 7 दिवस, आता 7 दिवस पण पूर्ण नाही. किती कथा किती तास आहे? 3 तास. 7 मल्टिप्लाय 3 किती झाले? 21. म्हणजे किती तास देणार आहात तुम्ही? 21 तास. दिवसाचे तास किती? 24. म्हणजे 1 दिवस पण पूर्ण होत नाही. म्हणजे वर्षातला 1 दिवस द्यायचा आपल्याला. रोजचे 3 तास जरी म्हटलं तर फक्त वर्षातला 1 दिवस होतो. आपल्या जीवनातले 3 तास आपण भगवंतासाठी, श्रीमद भागवत कथेसाठी, राधा कृष्णासाठी, वास्तविक जरी भगवंतासाठी म्हणत असलो तरी ते भगवंतासाठी नाही, ते आपल्यासाठीच आहे. कारण भगवंताची भक्ती केली नाही, पूजा अर्चा केली नाही, नैवेद्य दाखवला नाही तर देवाचं काहीच बिघडणार नाही, आपलं बिघडल्याशिवाय राहणार. कारण भक्तिशास्त्र असं सांगतं, एखाद्याने भगवंताची भक्ती केली, पूजा अर्चा केली, नामजप केला, भक्तांचं आणि भगवंताचं चरित्र श्रवण केलं तर त्याची लौकिक इच्छा असली तर ती लौकिक इच्छा पूर्ण होते. आणि जर त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलीच लौकिक इच्छा नसेल, लौकिक इच्छा म्हणजे घर, गाडी, बंगला, पैसा, दागिने, साड्या, जे काही असेल, अशा प्रकारची कुठलीच लौकिक इच्छा त्याच्यामध्ये नसेल तर त्याची अलौकिक असणारी म्हणजे भगवंताची प्राप्ती ही इच्छा सुद्धा त्याची पूर्ण. मग आता आपल्याला ठरवायचं, आपल्याला लौकिक इच्छा पूर्ण करायची का अलौकिक? कारण भगवंताची भक्ती कधीच निष्फळ होऊ शकत नाही. भगवंताच्या भक्तीचं फळ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे तो कधीच अर्थाकडे दृष्टी करत नाही. ज्याला एकदा भगवंताच्या भक्तीचा आस्वाद मिळाला, ज्याने एकदा भगवंताच्या भक्तीची चव चाखली, तो कधीच पुन्हा प्रपंचामध्ये आपलं लक्ष केंद्रित करत नाही. ज्याप्रमाणे एखाद्याला जर आपण अमृत दिलं, 1 चमचा अमृत दिलं आणि 1 चमचा अमृत तुल्य दिलं. अमृत तुल्य माहिती आहे ना? अमृत तुल्य म्हणजे चहा. वास्तविक तिला अमृत तुल्य म्हणणं म्हणजे अमृताचा अपमान आहे. जर त्याला आपण 1 चमचा अमृत दिला आणि 1 चमचा अमृत तुल्य दिलं, जर त्याने अमृताची चव चाखली तर तो पुन्हा अमृत तुल्याला हात लावणार नाही.
तसं एकदा ज्याने भगवंताच्या भक्तीची चव चाखली तो पुन्हा प्रपंचाकडे लक्ष देत नाही. तर जरी प्रपंचासाठी दिलं असलं तरी मन मात्र परमार्थासाठी दिलं. आणि देवाला तुमचं तन लागत नाही. तन म्हणजे शरीर. देवाला तुमचं मन लागतं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव प्रेमाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तया. त्याच्याकडे बाकी सर्व काही आहे, फक्त त्याच्यावर प्रेम करणारे भक्त त्याला पाहिजे. म्हणून भगवंतावर, भगवंताच्या भक्तावर आणि भगवंताच्या नामावर आपलं प्रेम वृद्धिंगत झालं पाहिजे. आपलं प्रेमाचा आश्रय भगवंत, भगवंताचं नाम आणि भगवत भक्त एवढाच आश्रय आपल्या प्रेमाचा जर झाला तर नक्कीच आपल्या अंतःकरणामध्ये जेवढा आनंद भगवंताच्या भक्तांना प्राप्त होतो तेवढाच आनंद तुम्हा आम्हाला सुद्धा प्राप्त होऊ शकतो. अशी असणारी श्रीमद भागवत कथा. या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने आणखी कोण मुक्त झाला त्या धुंदुकारीची कथा आपण आता काय वेळ होत आला, आपण आता उद्या ती श्रवण करू. है ना. पहिला दिवस आहे, उशिरा सुरुवात झाली. पहिला दिवस असल्यामुळे बसायची सुद्धा सवय नसते. जसं एखादं बाळ आहे, छोटस बाळ आहे, 1 वर्षाचं बाळ आहे, त्याला डायरेक्ट एक घास भरवता येतो का? आपला एक घास आपण त्याला देऊ शकत नाही. त्याला जर द्यायचा असेल तर आपला एक घास आपण 10 ठिकाणी करतो आणि नखा एवढा तुकडा त्याला भरवतो. विष सुद्धा पचतं माणसाला, पण किती? रोज जर थोडं थोडं खाल्लं तर विष सुद्धा पचतं. आणि एकदाच जर जास्त विष घेतलं तर मरणार. तसं दूध उपयोगी आहे, पण एकच दिवस जर 1 लिटर पिऊन घेतलं तर. तूप सुद्धा उपयोग शरीरासाठी चांगलं आहे म्हणून घेतलं पावशेर पिऊन पचल का? तसं भागवत कथा मस्त चांगली, ऐकायला चांगली वाटते, पण बसायची सवय नाही. त्याच्यामुळे पहिला दिवस आहे, राजा परीक्षितीची कथा श्रवण करून, भागवत कथेचं महात्म्य श्रवण करून आपण याच ठिकाणी भागवत कथेला विराम देणार आहे. हे 7 नियम जर 7 नाही, जेवढे नियम सांगितले हे नियम जर आपण पालन केले आणि 1 नियम सांगायचा राहिला तो म्हणजे कांदा लसूण खायचा. हे 7 दिवस, कमीत कमी 7 दिवस आपण कांदा लसूण, तसं तर श्रावण महिना खाऊ नये, तसं तर कायमस्वरूपीच खाऊ नये, पण कमीत कमी 7 दिवस हे सर्व नियम पालनपूर्वक जर आपण 7 दिवस भगवंताची कथा श्रवण केली तर नक्कीच 7व्या दिवशी भगवान परमात्मा आनंदाचे दान तुमच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या कथा सत्रामध्ये उद्याची कथा ठीक 2 वाजता प्रारंभ होईल आणि 5 वाजता सांगता होईल. कारण या वर्षी आपण 2 गोष्टी प्लस केल्या, ऍड केल्या. कोणत्या? एक म्हणजे काल्याचं कीर्तन आणि दुसरं संध्याकाळी काहीतरी भजन होणार. म्हणून याच ठिकाणी संध्याकाळी काहीतरी भजनाचा कार्यक्रम होईल. पहिला दिवस आहे, नाही आज झालं तर उद्यापासून होईल. म्हणून उद्याच्या कथेमध्ये ठीक दुपारी 2 वाजता कथेला प्रारंभ होईल. उद्याच्या कथेमध्ये आपल्याला भागवत कथेच्या श्रवणाने गोकर्णाकडून कथा श्रवण करून धुंदुकारीला कशी मुक्ती प्राप्त झाली ती कथा श्रवण करायची. आजच्या कथेची आरतीने सांगता होईल आणि उद्यापासून चहाच्या मध्ये कथा, चहा कथेच्या मध्ये चहा म्हणायचं मला, चहाच्या मध्ये कथा, कथा झाल्यानंतर चहा घेत जा. ठीक आहे ना. आरतीच्या यजमानांनी आरतीसाठी समोर यायचंय. हे 7 दिवस भगवंताला समर्पित होऊन नियम पालनपूर्वक आपण कथा श्रवण करायची. जेवढे नियम सांगितले तेवढे पालन करायचे. आणि या ठिकाणी ठीक तसं तर वक्त्याचा आगमनापूर्वी श्रोता उपस्थित असला पाहिजे, हा मुख्य नियम आहे. म्हणजे वक्ता आल्यानंतर श्रोत्याने येणं हा वक्त्याचा अपमान असतो. वर्गामध्ये विद्यार्थी आधी असतात का शिक्षक आधी असतात? विद्यार्थी आधी असतात, नंतर शिक्षक येतात. आणि शेवटचा नियम राहिला की वक्त्याने श्रोत्यांना 7व्या दिवशी प्रसाद द्यावा. वक्त्याने श्रोत्यांना 7व्या दिवशी प्रसाद द्यावा आणि श्रोत्याने 7व्या दिवशी वक्त्याला दक्षिणा द्यावी. कारण कुठल्याही परमार्थी कृती म्हटलं की दक्षिणा ही यज्ञाची पत्नी आहे आणि मालक पत्नीशिवाय अपूर्ण.
असे हे सर्व नियमावली आपण ध्यानात ठेवणारच आहात, त्या नियमांचं पालन करणार आहात ही अपेक्षा व्यक्त करून आजच्या श्रीमद भागवत कथेला याच ठिकाणी विराम देऊयात. जे काही योग्य आहे ते सद्गुरूंच आहे. भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने प्राप्त झालेल्या मतीनुसार जे काही अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते दिनवितू असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ते. आता एकदा भगवंताचं भजन होईल, तोपर्यंत आरतीच्या यजमानांनी आरतीचं ताट तयार करून ठेवायचं. आरतीसाठी नंतर भजन संपल्यानंतर आरतीसाठी सर्वांनी उठून उभं राहायचं. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम भगवंताचं भजन करायचं. आरतीसाठी आपण आता आज नियोजन काही केलं नव्हतं, परंतु ज्या जोड्या आहेत इथं तर त्या सगळ्या जोड्यांना अशी माझी मंडळातर्फे अशी विनंती असेल की त्यांनी लगेच समोर यायचंय. हे भजन झालं की त्यांनी सगळ्यांनी इथं ज्या जोड्या आहेत त्यांनी लगेच आरती करून घ्यायची. या काका तुमची आता आरती घेऊन या. तुमची कुठे आरती, तुमची आरती कुठे एवढे साहेब. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम दे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम दे. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम दे. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम दे. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम दे. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम दे. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम दे. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा प्यारा नाम ले हरि का प्यारा नाम ले. प्यारा नाम ले हरि का प्यारा नाम ले. प्यारा नाम ले हरि का